महावीर जयंतीचा समारंभ आपल्या जैन स्थानक संघाच्या वाघोलीच्या वतीने या ठिकाणी आयोजित केला। मला सांगायला आनंद आहे की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा जिथं जिथं आपले जैन समाज वास्तव्य करतो त्या ठिकाणी महावीर जयंती अतिशय उत्साहाने सर्व कुटुंब आबालवृद्ध या महावीर जयंतीच्या मिरवणुकीमध्ये आणि कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आम्हाला सुद्धा लहानपणापासून जी शिकवण शाळेमध्ये शिकवण्यात आली की अहिंसा परमो धर्म, हे महावीरांनी एक शांततेचा अहिंसेचा संदेश सगळ्या जगाला दिला आणि आज महावीरांचे विचार घेऊन हा भारत देशामध्ये राजकारण असेल, समाजकारण असेल, सहकार असेल, शिक्षण असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये महावीरांचे विचार हे अतिशय चांगल्या पद्धतीने जपले जातात। मला आवर्जून या ठिकाणी सांगावंसं वाटतं की गेले 10 वर्ष आपल्या देशाचा कारभार सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महावीरांचे विचार घेऊनच, अहिंसेचे विचार, जियो और जीने दो, आणि आता आपलं जे थीम आहे, माझ्या सगळ्या माता भगिनी आहेत की पाण्यावर त्यांचं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे, जल ही जीवन आहे, हा विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करताय। त्याचबरोबरीने मी अजून पाहिलं की मतदान करणं आपला हक्क आहे आणि कर्तव्य आहे, हे समजून सगळ्यांनी मतदान करावं, हे सुद्धा आपलं ह्या जनजागृतीमधून आपण करतायत। पाणी हा विषय अतिशय मोलाचा आहे। पुढच्या काळामध्ये पाण्यावरून लढाया होतील, पाण्यावरून युद्ध होतील। आपण झाडं वाढून त्याच्यामध्ये पाऊस किंवा या पद्धतीची निर्मिती करून, आज तुम्ही सगळे जे पाहता आमच्या ग्रामीण भागामध्ये शहराला पाणी पुरवण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय। एक वेळ शेती बाजूला राहिली, पण शेतीचं पाणी वळून पिण्याच्या पाण्यासाठी आता माझ्या मतदारसंघामध्ये तुम्ही जर पाहाल तर जुन्नर, आंबेगाव, खेड या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात धरणांची संख्या आहे आणि ह्या धरणाचं पाणी जनतेला पोचलं पाहिजे म्हणून आता वाघोली असेल किंवा हडपसर असेल या परिसरामध्ये आमचे 2-4 धरणाचं पाणी येतं। म्हणून आपण सगळ्या ठिकाणी पाण्याची पाण्याचं बचत एक बाजूला, दुसऱ्या बाजूला झाडं लावणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे। मी आज या चांगल्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना श्री महावीर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असं समजून मी आपली रजा घेतो। धन्यवाद। पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे। स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे। हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या।